उगादी म्हणून गुढीला आपण जेव्हा गाठी लावतो गोड, तर ही गाठीचाच वापर करतो. म्हणून आम्ही पाडव्याच्या निमित्तानं आणि होळीच्या निमित्तानं ही गाठी आम्ही तयार करतो. 15 दिवस गाठीचे कारखाने चालतात आणि ही गाठी दररोज 1 ते 2 पोते तयार करतो आम्ही. अशा शहरामध्ये 10 ते 15 कारखाने चालतात. घर जावयासाठी या आरशाच्या गाड्या तयार केलेल्या आहे बघा. घर जावई फार कामाचा गडी असतो असे काही होळीमध्ये तरी आम्ही काय करतो, कोणाची फारच ख्वाईस असेल तर आम्ही त्यांना म्हणतो बाबा नवटा घेऊन या, आम्ही लावून ठेवतो. आणि बस का शेडी शूट बस झालं. हो ना. होळी आणि त्यानंतर येणारी रंगपंचमी, आयुष्यात रंग भरणारा हा सण आणि त्याचबरोबर गोडवा येण्यासाठी त्याच्यात दिला जातो एक गाठी हा प्रकार, ज्याच्यामध्ये साखरेच्या त्या गाठी असतात आणि त्यामुळे एक गोडवा आणण्याचं काम त्या करत असतात. आपल्यासोबत जगन्नाथ बसेया सर आहेत, जे गाठी या व्यवसायाचे व्यापारी आहेत. आपण पाहू शकतो की त्यांच्या या गोदामामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला या गाठी पाहायला मिळत आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या या गाठी आहेत आणि त्याला एक प्रकारचं ते लावलेलं सुद्धा आहे. आपण जाणून घेऊया ते काय आहे आणि गाठीचा नेमका प्रकार कोणता आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या इथे गाठी दिसत आहेत. रंगपंचमीला गाठी का खाल्ल्या जातात, वर्षभर ह्या गाठी का खाल्ल्या जात नाहीत आणि नेमकं हेच कारण काय आहे. आता राष्ट्रीय त्योहार असं आहे भारताचं, निसर्गावर आधारित आहे. आपला नवीन धान्य निघतं, त्या धान्याची गहू ज्वारी याची आपण होळी जाळतो आणि त्याच्यामध्ये त्याला अग्नीची पूजा अग्नीमध्ये टाकतो. कारण प्रथम आपण देवाला अन्न देतो म्हणून आम्ही होळी साजरी करतो. आणि या निमित्तानं काहीतरी गोड पदार्थ झालं पाहिजे. कोणी पुरणपोळी तयार करतो, आणि पण पुरणपोळी व्यक्तिगत घरात होते, पण ही गाठी अशी असते की याच्यामध्ये सर्व 9 माळा असतात. 9 माळा. आणि होळीचं महत्व असतं तर काहीतरी मिष्टान्न द्यायला पाहिजे खायला. एकमेकाला सौहार्द मित्रता परंपरा आपली कायम ठेवायला पाहिजे म्हणून हे गाठीचं उत्पादन आम्ही करतो आणि हे आदान प्रदान करतात. वर्षभर हे करत नाही, पण ही गाठी जी आहे वर्षभर तुम्ही त्याला
एका डब्यात ठेवलं, याच्यामध्ये लिंबू आणि दूध असतं, जे आयुर्वेदिक गाठी तयार होते याची. उन्हामध्ये आपण गेलो असता एक तुकडा खाऊन पाणी प्यायला असता तुम्हाला ग्लुकोजचं काम करते. उन्हापासून आपलं संरक्षण होतं, कवच मंडल आहे हा. म्हणून ही गाठी वर्षभरातून फक्त होळीलाच तयार होते. आणि महत्वाचं की नंतर गुढीपाडवा येतं, चैत्र शुद्ध प्रतिपदा, होळीच्या नंतर पाडवा, नवीन वर्ष. शके 1946 संपत आहे, 47 लागन. उगादी म्हणून गुढीला आपण जेव्हा गाठी लावतो गोड, तर ही गाठीचाच वापर करतो. म्हणून आम्ही पाडव्याच्या निमित्तानं आणि होळीच्या निमित्तानं ही गाठी आम्ही तयार करतो. आपण साखर खातो, त्या साखरेमध्ये आणि या गाठीमध्ये गाठ पण एक साखरेपासूनच तयार केली जाते. काय आयुर्वेदिक कारण वेगळं आहे आणि हे काच खाल्लं जातं? साखर दिसायला पांढरी शुभ्र असते, पण त्याच्यामध्ये फार मळी असते. त्याला हायड्रोसल्फाईड पावडर टाकून त्याला अगोदर आम्ही स्वच्छ करतो. नंतर त्याच्यामध्ये दूध आणि लिंबाचं मिश्रण करतो. त्यामुळे ही गाठी नसून आयुर्वेदिक गाठी तयार होते, जे खाल्ल्याने स्वास्थ्य आणि स्वाद याचा समन्वय असतं. आरोग्यासाठी ही चांगली असते गाठी. आपण पाहू शकतो की मार्केटमध्ये सध्या खूप मंदी आली आहे. गाठीला सध्या काय भाव आहे मार्केटमध्ये आणि कशा प्रकारे विक्री केली जाते? नाही, सणा त्योहाराला मंदीचा काहीच प्रश्न नसतं. गरीब जरी असला आणि श्रीमंत जरी असला, तो गाठी घेऊनच जातो. कोणी 1 किलो घेतो, कोणी पाव किलो घेतो, कोणी 2 किलो घेतो. जर नवीन नवरा बायको समजा तुमचे आमचे संबंध जुळतात, त्याकरता मग श्रीफळ आणि तुळशीचे वृंदावन हे सुद्धा आम्ही तयार करून ठेवलेले आहे. गाठी गेल्या वर्षीचेच भाव आहे, पण साखरेचे भाव 38 होते तर ते 42 झालेले आहे. मजुरी सुद्धा वाढलेली आहे, पण घेणाऱ्यामध्ये काही कमतरता नाही. सध्या मार्केटमध्ये भाव काय आहे गाठीसाठी? गाठी ही जी नैसर्गिक लाकडी साच्याने तयार केलेली गाठी जी आहे ती 160 रुपये किलोने विकली जात आहे. आणि गुजरातमधून जी गाठी येते ती मशीननं तयार होते, आणि त्याच्यामध्ये काय खडी साखरचं मळ असतं ना, त्या मळीपासून ते गाठ्या तयार करतात. आणि त्याचे साचे लोखंडाचे असतात, त्यामुळे ती गाठी घेणाऱ्यांनी विचार करून घ्यावेत. ती गाठीचा भाव 120 रुपये किलो आहे, आणि ती आरोग्यास घातक आहे आणि ही स्वास्थ्यवर्धक आहे. म्हणून याची गाठीचा भाव 160 रुपये किलोला मी विकतो. किती गाठी इथं तयार केल्या जातात अंदाजे रंगपंचमी पर्यंत, आणि किती विक्री तुम्ही करताय गोदामातून? शिवरात्रीपासून गाठींचे कारखाने सुरू होतात आणि 15 दिवस गाठीचे कारखाने चालतात. आणि ही गाठी दररोज 1 ते 2 पोते तयार करतो आम्ही. अशा शहरामध्ये 10 ते 15 कारखाने चालतात. त्यामध्ये 15 दुनी 30 म्हणजे 3 टन गाठी रोज तयार होते. 15 ते 45 50 टन गाठी तयार होते 15 दिवसात. तुमच्याकडे आमच्याकडे 1.5-2 तास 2 पोते समजा आमच्याकडे गळतं, 15-20 पोते आम्ही घालतो. आमचा किरकोळ धंदा आहे. आम्ही माल स्वतः तयार करतो आणि स्वतःच्या दुकानात विकतो, कारण गुणवत्तेची क्वालिटी कुठे मिळत नाही. करिता आम्ही उत्पादक आणि विक्रेता आहोत. किती तुम्ही इथे रोजगारासाठी ते काम करायला लोक ठेवलेले आहेत? यामुळे काय आमच्याकडे 8 लेबरांना रोजगार मिळतं. 4 बाया आहे, 4 माणसं आहे. 15 दिवस त्यांची रोजंदारी मिळते. एक लेबराला कमीत कमी 500 रुपये रोज आहे, आणि काम करणाऱ्या वस्तादाला 1000 रुपये रोज आहे. याप्रमाणे त्यांना मजुरी सुद्धा मिळते. 15 दिवसाचं काम मिळतं. उदरनिर्वाह त्यांचं पण होतं आणि आमचं पण कार्य संपन्न होतं. नक्कीच ही जी गाठ आहे ती सणावारामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यात एक गोडवा निर्माण करण्याचं काम करत असते. मी राम बुधवंत, नवराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर.